आपण आज या ठिकाणी 3 फेज इंडक्शन मोटरचे इन्सुलेशन टेस्ट मेगरच्या साहाय्याने घेणार आहोत। यासाठी आपल्याकडे दोन प्रकारचे मेगर आणि इंडक्शन मोटर आहे। या ठिकाणी हा जो मेगर आपल्याला दिसत आहे हा हँड ड्रिव्हन एनालॉग टाइप प्रकारचा मेगर आपल्याकडे आहे। 500 व्होल्ट पर्यंत इन्सुलेशन टेस्ट यानी घेता येते। दुसरा जो प्रकार आहे तो आता आधुनिक डिजिटल स्वरूपाचा मेगर या ठिकाणी आपल्याकडे आहे। मेगरला आपण इन्सुलेशन टेस्टर या नावानेही ओळखतो। कोणतेही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस सप्लाय देण्यापूर्वी किंवा ठराविक अंतराने त्याचं मेंटेनन्स करत असताना त्या ठिकाणी आपल्याला इन्सुलेशन टेस्ट घेणं आवश्यक असतं। तर ही इन्सुलेशन टेस्ट कशा पद्धतीने परफॉर्म करायची हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण यासाठी या डिजिटल इन्स्ट्रुमेंट मेगरचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत। यामध्ये मेगरच्या साहाय्याने आपण 250 व्होल्ट 500 व्होल्ट तसंच 1000 व्होल्ट एवढ्या दाबाने इन्सुलेशनची टेस्ट आपण या ठिकाणी घेऊ शकतो। अप्लायन्सेस मध्ये इन्सुलेशनचा संबंध हा नेहमी व्होल्टेजशी असतो। भारतीय विद्युत नियमाप्रमाणे त्या अप्लायन्सेसचं जे काही वर्किंग व्होल्टेज असेल इन्सुलेशन टेस्ट ही त्याच्या दुप्पट व्होल्टेजने घेतली पाहिजे असा नियम आहे। तर या इन्सुलेशन टेस्टर मध्ये आपल्याला या ठिकाणी हे लाल रंगाचं टेस्ट बटन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ह्या सिलेक्ट स्विचच्या साहाय्याने आपण या ठिकाणी वेळ 1 मिनिट 2 मिनिट अथवा 10 मिनिटापर्यंत ही टेस्ट आपल्याला घेता येते। सिलेक्टर स्विचने आपण या ठिकाणी ज्या व्होल्टेजने आपल्याला टेस्ट घ्यायची आहे ते व्होल्टेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो। लाल रंगाचं टेस्ट बटन आपल्याकडे आहे। तसंच हे टेस्ट बटन दाबल्यानंतर इथं हाय व्होल्टेजचं इंडिकेशन साठी एक इंडिकेटर या ठिकाणी दिलेला आहे। तर मेगरनं इन्सुलेशन टेस्ट घेत असताना दोन प्रकारच्या टेस्ट आपण घेतो। एक वाइंडिंग ते वाइंडिंग आणि दुसरी वाइंडिंग ते बॉडी। तर या ठिकाणी आता 3 फेज इंडक्शन मोटरची टेस्ट आपण या ठिकाणी कशा पद्धतीने घ्यायची ते या ठिकाणी पाहू। पहिली टेस्ट जी आहे ती वाइंडिंग ते वाइंडिंग 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये 3 वाइंडिंग या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या 3 वाइंडिंग एकमेकांपासून चांगल्या प्रकारे इन्सुलेट असतात। मग त्याचा इन्सुलेशन किती आहे हे आपल्याला याच्या साहाय्याने मोजता येईल। यासाठी आपण मेगरचं एल टर्मिनल यू वाइंडिंगच्या एका टर्मिनलला आपण या ठिकाणी लावू। तसंच मेगरचं ई टर्मिनल आपण व्ही वाइंडिंगच्या एका टर्मिनलला लावू। त्यानंतर ह्या मीटरवरील टेस्ट बटन आपल्याला या ठिकाणी दाबायचं आहे। हे दाबल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10 गिगा ओहम इतका इन्सुलेशन रेजिस्टन्स या ठिकाणी मिळतोय, जो की अतिशय चांगला आहे। इन्सुलेशन रेजिस्टन्स हा 1 मेगा ओहम पेक्षा कमी असता कामा नये असा भारतीय विद्युत नियम आहे। त्यामुळं वाइंडिंग ते वाइंडिंग या टेस्ट मध्ये जर आपल्याला 10 गिगा ओहम रेजिस्टन्स मिळत असेल तर ही मोटर या ठिकाणी वाइंडिंग ते वाइंडिंग या टेस्ट मध्ये पास होते। जर इन्सुलेशन रेजिस्टन्स हा 1 मेगा ओहम पेक्षा कमी असेल किंवा 2 वाइंडिंग आपसामध्ये जर संपर्कात आलेले असतील किंवा मोटर जळलेली जर असेल तर या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने रीडिंग येतंय ते आता आपण या ठिकाणी पाहू। हा फॉल्ट इंटरनली होणार आहे। आपल्याला मीटरचं एरर कंडिशन या ठिकाणी पाहण्यासाठी आपण याला एक्सटर्नली शॉर्ट आपण या ठिकाणी करतोय।
तर पहा आता ह्या दोन वाइंडिंग आपसामध्ये एकत्र आपण केले, पण हा फॉल्ट इंटरनली या ठिकाणी होणार आहे. तर अशा कंडिशन मध्ये म्हणजे फॉल्ट कंडिशन मध्ये मीटर जे आहे हे आपल्याला अशा पद्धतीनं एरर इंडिकेशन आपल्याला देईल. याचा अर्थ दोन वाइंडिंग मधील इन्सुलेशन रेजिस्टन्स अतिशय कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. दुसरी टेस्ट या ठिकाणी वाइंडिंग टू बॉडी, जशा या वाइंडिंग आपसात एकमेकांपासून चांगल्या प्रकारे इन्सुलेट आहेत तसंच या तिन्ही वाइंडिंग ह्या बॉडी पासून सुद्धा चांगल्या प्रकारे इन्सुलेटेड असतात. ही इन्सुलेशन टेस्ट घेत असताना मेगरचं एल टर्मिनल कोणत्याही वाइंडिंगच्या एका टर्मिनलला आपल्याला जोडायचं आहे आणि ई टर्मिनल आपण या ठिकाणी बॉडीशी आपण या ठिकाणी जोडणार आहोत. पुन्हा आपल्याला मेगरचं टेस्ट बटन या ठिकाणी दाबायचंय. या ठिकाणी हाय व्होल्टेजचं इंडिकेशन आपल्याला दिसल. तसंच इन्सुलेशन रेजिस्टन्सही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपल्याला 10 ते 11 गिगा ओम इतका इन्सुलेशन रेजिस्टन्स हे मीटर दाखवते. याचा अर्थ वाइंडिंग आणि बॉडी हे एकमेकांपासून चांगल्या प्रकारे इन्सुलेट आहे असा त्याचा अर्थ होतो. जर फॉल्ट कंडिशन म्हणजेच या तिन्ही वाइंडिंगचा संपर्क जर बॉडीशी जर आलेला असेल तर या ठिकाणी आता आपण या ठिकाणी वाइंडिंगचं एक टोक बॉडीशी आपण या ठिकाणी जोडत आहोत. ही एरर कंडिशन आहे, फॉल्ट कंडिशन आहे. मोटर जर जळालेल्या अवस्थेत आपल्याला भेटली जर असेल किंवा जळालेली जर असेल तर या ठिकाणी मीटरवर असा एरर सिम्बॉल येतोय. हा फॉल्ट इंटरनली होणार आहे हे दाखवण्यासाठी, एरर कंडिशन दाखवण्यासाठी आपण वाइंडिंगचं एक टोक या बॉडीशी या वायरने जोडलेला आहे, पण असं आपण जोडत नाही. ही एरर कंडिशन आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला मेगरच्या साह्यानं दोन टेस्ट, वाइंडिंग ते वाइंडिंग किंवा वाइंडिंग ते बॉडी, अशा दोन टेस्ट आपल्याला घेता येतात. या मेगरच्या साह्यानं आपण ट्रान्सफॉर्मर, अल्टरनेटर, 3 फेज इंडक्शन मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर किंवा कोणतंही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यांची इन्सुलेशन टेस्ट आपण घेऊ शकतो.